Hello friends, I am Anand Hood. I welcome you to the period of English. Friends, from 3 periods we were talking about our third section, that is writing skill, and the second topic in this section, do schools really kill creativity? Mind mapping. Friends, in the last 3 periods I have put so many mind maps before you, like this one, the central idea of our college and the branches we derive from it, then preparing for HSC board exam, what we have to do and what we have to not, what we have to do and how I have told you in the previous periods. Then I have mapped the preparation of English subject with this central idea. We have derived 4 main branches from it, which is shown in our content of English Yog Bharati. Then we have seen about Sir Ken Robinson, what he claims and why he claims it. We have also seen the example given by Robinson about Gillian Lynn, the 8-year-old girl who was supposed to be a problem child. Friends, as I have put before you these mind maps, mind map is simply a diagram used to visually represent or outline information. It is a powerful graphical technique you can use to translate what is in your mind into a visual picture. Since mind mapping works like the brain does, it allows you to organize and understand information faster and better. Then what are the benefits of mind mapping? The benefits of mind mapping are: mind mapping is an effective tool that helps us capture the logical thinking process that goes on in our mind. It enables us to put pieces of information in a proper slot. The gathered pieces of information in the proper slot. The gathered pieces of information then assumes a compact and condensed format which can be committed to memory with vividness and clarity. Mind mapping also helps generate a stream of creative ideas. The speed and spontaneity of mind mapping proves to be a great advantage during brainstorming sessions. This is why mind mapping is important. Let's see in Marathi. मित्र हो, गेल्या 3 पिरियड पासून मी आपल्या समोर सेक्शन 3 मधला रायटिंग स्किल जे आहे, ज्यामधला सेकंड टॉपिक डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग हा विषय ठेवत आहोत. या विषयाच्या अनुषंगाने
अनेक प्रकारातले माइंड मॅप्स मी आपल्या समोर ठेवलेले आहेत, ज्यामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालयाचं चित्र घेऊन एक ऍक्टिव्हिटी आपल्या समोर एक माइंड मॅप ठेवला होता. बलून्सच्या माध्यमातून प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झाम त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठल्या याला कुठली गोष्ट आपण केली पाहिजे, हेही आपण माइंड मॅपच्या दृष्टिकोनातून बघितलं होतं. त्यानंतर आपल्या इंग्रजीच्या युवक भारती या पुस्तकामध्ये जी अनुक्रमणिका दिलेली आहे, जे कंटेंट दिलेले आहे, त्या कंटेंटला घेऊन आपण प्रिपरेशन फॉर इंग्लिश सब्जेक्ट या अनुषंगाने एक डायग्राम मी आपल्या समोर ठेवली होती. त्यानंतर केन रॉबिन्सन टेड टॉक्सच्या माध्यमातून एक जे विधान केलं होतं की स्कूल किल्स क्रिएटिव्हिटी, ज्या गोष्टी त्यांनी या टेड टॉक्सच्या माध्यमातून मांडल्या होत्या आणि त्या माध्यमातून मांडलेल्या गोष्टींना जिलियन येन या एका 8 वर्षाच्या मुलीच्या माध्यमातून त्यांनी ती गोष्ट कशी आपल्या समोर रेटून ठेवली या संदर्भातले माइंड मॅप्स आपण गेल्या 3 पिरियड पासून पाहून राहिलेले आहोत. मित्र हो, माइंड मॅपिंग ही कन्सेप्ट आपण नेहमी आपल्या समोर एका डायग्रामच्या माध्यमातून, ज्याला आपण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ आउटलाइन इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने म्हणतो, जी एक व्हिज्युअल इन्फॉर्मेशन आहे, जी आपल्याला दिसणारी आहे, ही एक अत्यंत प्रभावी अशी एक ग्राफिकल टेक्निक ज्याला आपण म्हणतो, ती एक ग्राफिकल टेक्निक जी आपल्या डोक्यामध्ये पिक्चरच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठवून ठेवण्यास आपल्याला मदत करते. जसं आपलं डोकं एखाद्या व्यक्तीचं डोकं जशा पद्धतीने कार्य करते, तशाच पद्धतीचं कार्य हे माइंड मॅप्स करत असतात. कारण त्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारातल्या गोष्टींचा उजाळा करता येत असतो, ज्याला एक्सपान्शन ऑफ आयडियाज आपण म्हणतो. त्या माइंड मॅपच्या माध्यमातून आपण करू शकतो. मग आता याचे बेनिफिट्स कोणकोणते आहेत मित्र? तर बेनिफिटच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर हे एक अत्यंत उपयुक्त, जे आम्हाला अत्यंत मदत करणारं एक टूल, एक साधन, जे लॉजिकल थिंकिंग प्रोसेस करते आहे, जे आपल्या डोक्यामध्ये लॉजिकल थिंकिंग, एखाद्या विषयाची, एखाद्या संदर्भातली कारणमीमांसाची आपण करतो, ती कारणमीमांसा ज्याला आपण म्हणूया, जी आमच्या मेंदूच्या विविध स्लॉट मध्ये एखाद्या पिक्चरला त्या माध्यमातून स्टोअर करते आणि त्याची उजळणी करण्याकरता ती आपल्याला मदत करत असते. आणि याच्यातनच आमची क्रिएटिव्हिटी ही वाढत असते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही क्रिएटिव्ह बनतो. आमचं डोकं स्पॉन्टॅनिटीला रिप्रेझेंट करते, स्पॉन्टॅनियसली रिप्रेझेंट करते. आणि याचा फायदा ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजच्या संदर्भात आम्हाला होत असतो. अशा पद्धतीचं विवेचन मी आतापर्यंत आपल्या समोर मांडलं. मित्र हो, मागच्या पिरियडमध्ये मी आपल्याला एक होमवर्क दिलं होतं. ते होमवर्क आपण घरी करून पाहिलं असावं. मला दोघा तिघांचे रिप्लाय या संदर्भातले प्राप्त झालेले आहेत. ते होमवर्क कशा पद्धतीचं होतं सगळ्यात पहिले आपण हे पाहूया. मी आपल्याला एक माइंड मॅप दिला होता, जो स्पोर्ट्स बेनिफिटच्या संदर्भात आपल्याला 4 ब्रांचेसच्या माध्यमातून आपल्या आयडियाज त्या ठिकाणी मांडायच्या होत्या, ज्यामध्ये मी आपल्या समोर हेल्थ, व्हॅल्यूज, करिअर आणि स्टाईल या माध्यमातून या 4 ब्रांचेस आपल्या समोर घेतल्या होत्या. कशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक गोष्टी येऊ शकतात, माझ्या आकलनातनं मी आपल्या समोर याची उत्तरं मांडतो आहे. कदाचित
तुमची उत्तरं थोडीशी या संदर्भातली वेगळी असू शकतात, कारण प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं स्पोर्ट्स बेनिफिट हे वेगवेगळे जरी असलेत, पण तरी त्यांचा मतितार्थ मात्र सारखाच असला पाहिजे. काय होते आहे पहा, तर आपल्यासमोर ही जी डायग्राम मी ठेवली होती त्या अनुषंगाने याची उत्तरं काय येऊ शकतात पहा. तर हेल्थ या पहिल्या याला आपण घेऊया. We have to derive 4 branches from health, and what we first get from benefit of sports in respect of health is energy. The second thing, stamina. Our stamina grows. The next thing, fitness. Our fitness levels increases. And the fourth thing, confidence. Our confidence level is high. These are the benefits according to health in B people. Then let's see what is the next. In values, we get the benefit of cooperation. We learned how to cooperate each other because it is a team spirit. And so this thing is achieved by people. Then sportsmanship, खिलाडू वृत्ती ज्याला आपण म्हणतो, that sportsman is very much important regarding our life also. Then in career, let's see, first career opportunities, it provides us job. We will get a job regarding this sports according to the career. Then we can also act as a sportsman. We can also play that game. We can think of our career in sports also. Then profession. We can also create opportunity, get opportunity as profession. So next thing, what changes it in our lifestyle? Discipline. A sports person is a disciplined man. Then satisfaction. You will get a satisfaction regarding these benefits of sports in lifestyle. Then there are some other things also, like group behavior, killer instinct, these things, spirit, these things also we can include in this diagram. So this is my mind map about sports benefit. Let's see in Marathi. मित्र हो, मागच्या पिरियड मध्ये मी आपल्या समोर स्पोर्ट्स बेनिफिटच्या संदर्भात एक डायग्राम आपल्याला कंप्लीट करायला सांगितली होती, ज्यामधून स्पोर्ट्स बेनिफिट मधून आपण 4 ब्रँचेस दाखवल्या होत्या. पहिली हेल्थ, व्हॅल्यू, करिअर आणि लाईफस्टाईल. तर या माध्यमातून आपल्याला कोणकोणते बेनिफिट्स प्राप्त होतात हेल्थच्या संदर्भात? तर आपल्याला आपली एनर्जी वाढते, कार्यक्षमता वाढते, स्टॅमिना वाढतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि फिटनेस लेवल सुद्धा वाढते. व्हॅल्यूज, मूल्याच्या संदर्भात, तर मूल्यांच्या संदर्भात म्हटलं तर आपल्यामध्ये कोऑपरेशन ही भावना, हे व्हॅल्यू रुजविल्या जाते. त्याच्यासोबत स्पोर्ट्समनशिप, खिलाडू वृत्ती, जसं मगाशीच म्हटलं, ती सुद्धा जोपासण्याची कला आमच्यामध्ये येते. आता करिअरच्या दृष्टिकोनातून कोणकोणते बेनिफिट्स होतात आपल्याला याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिले जॉब ओरिएंटेड आहे. स्पोर्ट्स पर्सन साठी करिअर अपॉर्च्युनिटीजच्या माध्यमातून जॉब्स निर्धारित केलेले असतात. त्याच्यानंतर तो करिअर स्पोर्ट्समन म्हणून सुद्धा आपलं करिअर घडवू शकतो. कित्येक खेळ ज्या याच्यात तो पारंगत असेल त्यामध्ये इंटरनॅशनल लेवलवर तो खेळ खेळू शकतो. तिसरं ब्रांच याच्यातनं जी डिराईव्ह होते ती आहे प्रोफेशन. आम्ही कोचची भूमिका,
कित्येक ठिकाणी निभवू शकतो, कित्येक प्रोफेशन्सच्या माध्यमातून आम्हाला हे करिअर आपलं याच्यात घडविता येऊ शकते. लाईफस्टाईलच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर त्याच्यामधनं 2 ब्रँचेस आपण काढल्या होत्या. त्याच्यामध्ये डिसिप्लिन एका याच्यात, अनुशासन ज्याला आपण म्हणतो, स्पोर्ट्समन हा अनुशासित असतो, ठराविक वेळेस ते केलंच पाहिजे म्हणजे केलंच पाहिजे. आणि अशा गोष्टी केल्याने आम्हाला मानसिक समाधान प्राप्त होत असते, ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणतो. यासारख्या अजून कित्येक गोष्टी आपण या ठिकाणी दाखवू शकतो. जसं मगाशी मी म्हटलं होतं किलर इन्स्टिंक्ट, आम्ही किलर इन्स्टिंक्ट स्वतःच दाखवू शकतो. ग्रुप बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, टीम स्पिरिट सारखी गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. माझ्या दृष्टिकोनातनं मी आपला हा माइंड मॅप आपल्या समोर ठेवला आहे. आता समोर अजून धड्यामध्ये काय आपल्याला अजून सांगितलं जात आहे ते आपण लाईन टू लाईन पाहणार आहोत. पहा कशा पद्धतीने मांडल्या जाते आहे. अ ह्यूज अमाउंट ऑफ, जुलियन ॲसेल समोर काय म्हणताय पहा. अ ह्यूज अमाउंट ऑफ रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन हॅज फाउंड दॅट द स्किल्स developed by training and practice are very rarely generalized. Generalized, what is the meaning of generalized? What is the meaning of generalized? That is spread throughout to other areas and are in fact very closely related to the specific training. What is here said here? A huge amount of research on skill acquisition. The skills which were acquired by people has found that skill development by training and practice are very rarely spread out. They are not generalized unless and until you acquired it by specific training. It is not generalized, it is not acquired to other areas and are in fact very closely related to specific training. They are only acquired by specific training. You cannot transfer it from one to another. If you want to acquire that skill, you should need or you should get specific training. Otherwise, you are not going to get that skills. It is certainly helpful. It is certainly helpful and probably wrong. Sorry, it is certainly unhelpful and probably wrong, therefore, to talk about critical thinking skills. To talk about critical thinking skills is unhelpful and probably wrong, because critical thinking skills cannot transmit from one to another. They are like these special skills which have to be acquired by specific training. It is certainly unhelpful and probably wrong, therefore, to talk about critical thinking skills. Critical thinking is an important part of most disciplines. The various areas or the various areas like art, science, commerce, various sectors, disciplines. And if you ask disciplinary experts and if you ask the experts related to that faculty to describe what they mean by critical thinking, and if you ask them what is critical thinking, and if you ask them about this thing, about the different experts in different areas, different fields, the experts of the different fields, if you ask them about this particular thing, about the critical thinking,
you may well find considerably similarities in the response of mathematician and historians. You will find that a mathematician, the expert of a mathematician and the expert of a historian, history, you may find similarities in their sayings about critical thinking. Maybe you will find more similarities there, but the temptation is then to think that they are describing the same thing. You may have the opinion, after hearing the opinion about critical thinking of these experts, that they are describing the same thing, but they are not. They are talking about different things. A mathematician is talking about related to his field, and the historian may talk about his field. But though their sayings are considerably similar, but they are not. Let's see in Marathi. A huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas. स्किल ॲक्विजिशनच्या संदर्भात स्किल, ज्याला आपण कला कौशल्य निपुणता जी आपण म्हणतो, ती जर प्राप्त करायची असेल आहे तर ते स्किल डेव्हलप बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस, जी ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसनी आपण मिळवलेले स्किल्स असतात, निपुणता असते, ती जनरलाइज करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण कार्य आहे. हे इतकं सोपं नाही आहे. इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग, आणि तेही जोपर्यंत समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा ती कडी मेहनत त्याच्यामध्ये करत नाही, त्या दृष्टिकोनातनं त्याचे प्रयत्न जोपर्यंत असत नाही, तोपर्यंत ते स्किल्स, ती निपुणता त्याच्या अंगी येऊ शकत नाही. हे वैशिष्ट्य आहे. इट इज सर्टनली अनहेल्पफुल. समोर काय म्हटलं जात आहे की हे अनहेल्पफुल आहे, मदत न करणार आहे, अँड प्रॉबेबली रॉंग, आणि चुकीचं आहे. काय? देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. व्हॉट इज क्रिटिकल थिंकिंग स्किल्स? क्रिटिकल थिंकिंग स्किल्स म्हणजे, किंवा क्रिटिकल थिंकिंग म्हणजे समीक्षात्मक विचार शक्ती, एखाद्या गोष्टीची समीक्षा करणे. जसं आपण कित्येक पुस्तकाची समीक्षा वाचत असतो, आणि आपल्याकडे समीक्षक हे जनरलाइज आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात एखादं कार्य केलं असेल तर त्याला टोमणे मारणारे अनेक लोक असतात. असं कधी करत असतात का? एवढं त्याला साधं समजत नाही. असं केलं असतं त्यांनी तर किती बरं झालं असतं. ही समीक्षा आहे थोडक्यात. आणि असे समीक्षक आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर मिळत असतात. पण या समीक्षकांबद्दल मी आता बोलत नाही आहोत. तर हे खरे समीक्षक आहे जे एखाद्या पुस्तकाच्या संदर्भात असो किंवा विविध प्रकारातली जे स्किल्स अक्वायर्ड केल्या जातात त्या संदर्भातलं एखाद्या विषयावर. जसं एक उदाहरण घेऊया आपण. पंखा फिरतो, आपल्याला माहिती आहे, बटन लावलं की पंखा फिरतो. पण तो पंखा कसा फिरतो, का फिरतो, काय टेक्नॉलॉजी आहे? मग बटन दाबल्यावर जी इलेक्ट्रिसिटी त्याला मिळते, त्याच्यात असलेली जी कॉईल आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड कशी काय प्राप्त होते आणि त्याला ते रोटेट कसं करते, हे स्पेसिफिक त्याच्यातलं स्किल्स जे कदाचित आम्हा सर्वांना माहिती नसावं. आणि त्यांच्यामध्ये जे एक्सपर्ट्स असतात त्यांना मात्र या सहज गोष्टी लक्षात येतात. तर हे जे क्रिटिकल थिंकिंग आहे, समीक्षात्मक ज्याला आपण म्हणूया या ठिकाणी, समीक्षात्मक अशा पद्धतीची विचारशक्ती ही
याच्याबद्दल विचार करणे, टू टॉक अबाउट, त्यांच्याबद्दल बोलणे हे चुकीचं आहे आणि अनहेल्पफुल आहे असं जुलियन ॲस्टल म्हणतात. क्रिटिकल थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स. अनेक शाखांमधला, अनेक वैशिष्ट्यांमधला हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. अँड इफ यू थिंक डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग, आणि अनेक एक्सपर्ट्सला, डिसिप्लिनरी वेगवेगळ्या शाखेतल्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला जर आपण विचारलं की क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, तर तुम्हाला असं जाणवेल की प्रत्येकाची त्या संदर्भातली जी व्याख्या आहे, मग तो मॅथमॅटिशियन असो, तो हिस्टोरियन असो, तो फिजिसिस्ट असो, तो अजून कोणी असो, यांची व्याख्या किंवा त्या संदर्भात त्यांच्या मतांमध्ये आपल्याला बऱ्याचशा सारखेपणा त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून कदाचित तुमचं टेम्पटेशन मोह होईल आहे की असा विचार करण्याचा की इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग. एकच गोष्ट सगळेजण सांगत आहेत बा, हा मोह आमचा होऊ शकतो, पण ते तसं नाही आहे मित्र हो. नंतर काय सांगितलं जात आहे पहा, the same is true for creativity. This is very much true about creativity. असंच आहे क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग, इट इज नॉट अ सिंगल थिंग बट अ फॅक्ट. इट इज अ फॅक्ट, अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट. Though you will think that all the things are similar, but actually they are not similar. They are different processes. Creativity in mathematics is not the same as creativity in visual arts. The creativity of mathematics may be different, and the creativity of visual arts is different. But you may find similarity between the two experts what they are talking about critical thinking. If a student decides to be creative in mathematics by deciding that 2 plus 2 equal to 3, that is not being creative. It is just silly, since the student is no longer doing mathematics. Creativity involves being at the edge of a field but still being within it. It is just a silly thing. 2 plus 2, if a guy in mathematics try to show a creativity by making an addition of 2 plus 2 equal to 3, it is a silly thing. It is not creativity. Creativity, then what creativity is? Creativity involves being at the edge. You are at the edge of a field but still begin within it. You are at the edge of a room, of a field, and from there you have to begin with. That is creativity. काय म्हटलं जातं मराठीमध्ये पहा, द सेम थिंग इज व्हेरी ट्रू ऑफ क्रिएटिव्हिटी. जसं आतापर्यंत आपण मागच्या ह्याच्यात क्रिटिकल थिंकिंगच्या बाबतीत पाहिलं की अनेक एक्सपर्ट्सचे मत एकच होऊ शकतात पण त्याच्यात भेद असतो, तसंच क्रिएटिव्हिटीचा आहे. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग. ही एखादी एक सिंगल गोष्ट नाही आहे, बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर, अनेक गोष्टींतनं निर्माण झालेली ही क्रिएटिव्हिटी आहे, बट डिफरंट प्रोसेस. इट इज अ डिफरंट. ही एक वेगळी गोष्ट आहे. भलेही सारख्या सारख्या वाटत असतील पण त्याच्यात आपल्याला भेद जाणवतात. उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर आपण नेहमी म्हणतो की आपल्यामध्ये इंडो युरोपियन लँग्वेज मधनं अनेक भाषा निर्माण झालेल्या आहेत. इंडो युरोपियन लँग्वेज मधनं ज्याच्यामध्ये आपण मराठी म्हणतो, हिंदी म्हणतो, संस्कृत म्हणतो, इंग्रजी म्हणतो. आता या चारही भाषांमधला जर आपण एकच शब्द मा हा जो देतो म्हटलं, जो हिंदीमध्ये आहे त्याला संस्कृतमध्ये आपण मात्र म्हणतो, इंग्रजीमध्ये मदर म्हणतो. पहा, आपल्याला कुठेतरी कुठले तरी सिलेबल्स याच्यामधले सारखे दिसतील. मा, मात्र, मदर.
म्हणजे एक जण इथून दुसरीकडे राहायला गेला, त्याला तिथल्याचा आपण स्वामी वाटलं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये थोडासा भेद केला, पण याचा वारंवार जो आपण उपयोग करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे, सारखेपणा आहे, हे आपल्याला दिसत नाही आहे. हे असंच कुठलं तरी एक जटिल पद्धत आहे. एखाद्या मॅथमॅटिशियननी जर म्हटलं त्याला क्रिएटिव्ह व्हायचं आहे आणि म्हणून त्यांनी 2+2 चं गणित = 3 केलं, तर याला आपण क्रिएटिव्ह म्हणाल का? नाही. हा मूर्खपणा आहे शुद्ध. हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज. तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या कडेला आहात, त्याच कडेवरनं एज ऑफ अ फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. तुम्ही त्याच्यातच आहात, हे लक्षात ठेवा. दॅट इज क्रिएटिव्हिटी. यानंतर similar arguments can be made for other 21st century skills such as problem solving, communication and learning, how to learn, and learning how to learn. काय म्हटलं जात आहे? Similar arguments can be made for other 21st century skills. Friends, here about 21st century skills the author is talking about, and it's time for today's period. So we will see this paragraph and the remaining portion in our next period. Friends, before we conclude today's period, take the homework for today's period. The slide of the homework is appearing on your screen. Develop a mind mapping frame / design to show the development in your personality seen within yourself in the last 5 years. You can take the help of the following points in order to develop each of them into further branches. आपल्या समोर एक माइंड मॅप तयार करायचा आहे, डिझाईन तयार करायचा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांवर, कोणकोणत्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कोणकोणते बदल आले, डेव्हलप झालं, त्या संदर्भातला हा माइंड मॅप आहे. खालती काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्याची आपल्याला मदत घ्यायची आहे. जसं डेव्हलपमेंट ऑफ फिजिक्स, सेल्फ लर्निंग प्रोसेस, कम्युनिकेशन स्किल, सोशल अवेअरनेस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. या मदतीने आपण एक आपला माइंड मॅप तयार करावा आणि पुन्हा एकदा मला व्हॉट्सअप करावा. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर काइंडली कॉन्टॅक्ट मी. माय नंबर इज अपिअरिंग ऑन युअर television screen, and to watch this video again, the YouTube link of our college is flashing on your screen. Principal LTM Bani, and the link is given below. And to see my videos, the backup link is also given there. Kindly watch the videos and ask your problems on me on the telephone. Thank you.